श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या दिवशी तुम्हाला तुमचे केस धुवावे लागतील. या दिवशी जर पत्नी केस धुवेल तर अख्खं घर श्रीमंत होईल. खास दिवस आहे हा. या दिवशी घरातील महिलांनी केस धुतले तर संपूर्ण घर श्रीमंत होणार. आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर महिला कोणत्या खास सणादिवशी पण केस धुवेल तर लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, असे मानले जाते की कुटुंबाचे आणि पुरुषाचे यश त्याच्या घरातील लक्ष्मीवर अवलंबून असते. घरातील लक्ष्मीच्या स्वभावामुळे आणि वागण्यामुळे घराचे सौंदर्य आणि समृद्धी टिकून राहते. आपले देवी देवता आपल्या पत्नीला त्यांची शक्ती मानतात, यात काही शंका नाही. घरातील स्त्री लक्ष्मी मानली जाते. अशा प्रकारे ती देखील सत्तेशिवाय अपूर्ण आहे. आपल्या समाजात स्त्रीला अन्नपूर्णा, लक्ष्मी, सरस्वती आणि संपत्ती आणणारी मानली जाते. जर घरातील स्त्री तिच्या धर्मानुसार वागली तर तुम्ही तिच्या घराला मंदिर बनवू शकता. त्यामुळे विवाहित महिलांनी अनेक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर एखाद्या महिलेने नियम पाळले नाहीत तर तिच्या पतीलाही त्याची किंमत मोजावी लागते. हे लक्षात घेऊन आज आपण विवाहित महिलांसाठी केस धुण्याचे मार्ग आणि नियम सांगणार आहोत. त्यामुळे विवाहित महिलांना कळू शकते की कोणत्या दिवशी आणि कोणत्या सणाच्या दिवशी केस धुणे हे चांगले आहे आणि कोणत्या दिवशी केस धुणे तुमच्या घरासाठी गरिबीचे कारण बनू शकते. चला तर मग जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. पहिले म्हणजे कोणत्याही अविवाहित मुलीने बुधवारी आणि बुधवारी विशेषतः कधीही केस धुवू नयेत. ज्या मुलींना लहान भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस अजिबात धुवू नयेत. कारण शास्त्रात असे म्हटले आहे की जी मुलगी बुधवारी केस धुते तिच्या धाकट्या भावाला खूप वेदना होतात आणि त्रास सहन करावा लागतो. असे केल्याने धाकट्या भावाचे आरोग्यही बिघडू शकते. त्यांच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही आश्वासने राहतात, संकटे येतात. म्हणून बुधवारी कधीही केस धुवू नका. दुसरे म्हणजे आजकाल बदलत्या काळात लोक जुन्या रीतिरिवाज आणि परंपरा पाळत नाहीत, ज्यामुळे ते कोणत्याही शुभ सणावर किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर केस कापतात किंवा महिला कोणत्याही दिवशी केस धुतात. केस कापतात किंवा महिला कोणत्याही दिवशी केस धुतात, परंतु हिंदू कॅलेंडरनुसार महिलांनी कोणत्याही शुभ तिथीला थोडेसेही केस कापू नयेत किंवा केस धुवू नयेत. तर त्यांनी सणाच्या एक दिवस आधी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर केस धुवावेत. सर्व काम आधीच करावे. त्या दिवशी केस धुणे किंवा कापणे अजिबात शुभ मानले जात नाहीत. विशेषतः महिलांनी पौर्णिमा आणि अमावास्येला केस अजिबात धुवू नयेत. त्यामुळे तुमच्या कपाळावर चंद्राचा प्रभाव पडू शकतो. तुम्ही हे सर्व लक्षात घ्या. चौथा मुद्दा, जर तुम्ही कोणताही उपवास ठेवला असेल, मग तो कोणत्याही सणाचा उपवास असो किंवा तुम्ही एखादी इच्छा पूर्ण केली असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही उपवासाच्या दिवशी तुमचे केस धुवू नयेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही सोमवारी उपवास केला असेल तर त्याच्या एक दिवस आधी तुम्ही केस धुवू शकता. उपवासाच्या दिवशी तुम्ही तुमचे केस अजिबात धुवू नयेत. आणि जर तुम्हाला काही सक्तीमुळे केस धुवावे लागले तर तुम्ही हा एक उपाय वापरून पाहू शकता. तुम्ही केसांना कच्चे दूध लावून केस धुवू शकता. चौथा, विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत. या दिवशी केवळ महिलांनाच केस धुण्यास मनाई आहे असे नाही. खरं तर पुरुषांचे केस कापणे देखील निषिद्ध मानले जाते. गुरुवारी नखे कापू नयेत किंवा कोणतेही अशुभ काम करू नये असे तुम्ही शास्त्रामध्ये ऐकले असेलच. बृहस्पतीला देवांचा गुरु मानला जातो. गुरुवारी केस धुण्याने किंवा कापण्याने घरात आर्थिक समस्या येतात आणि पैसा घरात राहत नाही असे मानले जाते. 6वा नंबर, शनिवारी महाराजांना समर्पित आहे. शनिवार या दिवशी डोक्याला तेल लावू नये चुकू नये आणि केस धुवू नये. आणि जर कोणत्याही कारणास्तव तुम्हाला शनिवारी केस धुवावे लागले तर तुम्हाला थोडी हळद आणि बेसन मिसळून केसांना लावावी लागेल.
आणि त्यानंतरच केस धुवावे लागतील. पण लक्षात ठेवा की जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तरच शनिवारी केस धुवू शकता किंवा या दिवशी केस धुवू नयेत हे तुम्ही जाणून घ्या. 7वा नंबर, तो पुरुष असो वा स्त्री, आज शुक्रवार आहे. केस कापण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. समजून घ्या, शुक्रवारी केस धुणे देखील शुभ मानले जाते. शुक्रवार हा माँ लक्ष्मीचा दिवस आहे, म्हणून महिलांनी या दिवशी आपले केस स्वच्छ ठेवावेत. यामुळे तुमच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच होईल. शास्त्रामध्ये आणखी अशी एक धारणा आहे की विवाहित स्त्री तिच्या मांगमध्ये सिंदूर भरून कोणत्याही पूजेमध्ये सहभागी होऊ शकते, कारण भांग ही गंगा सिंदूर मानला जातो, जो विवाहित महिलेच्या स्वभावाचे प्रतिबिंब करतो, ज्याला स्वतः देवता देखील नाकारू शकत नाहीत. पुरुषाने आंघोळ करताना केस धुतल्यानंतरच कोणत्याही पूजेमध्ये सहभागी व्हावे, परंतु कोणतीही विवाहित महिला केस न धुता आणि सिंदूर न लावताही पूजा किंवा यज्ञात सहभागी होऊ शकते. परंतु मित्रांनो, जेव्हा सिंदूरचा विचार केला जातो तेव्हा सिंदूरशी संबंधित एक खास गोष्ट जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा त्याच्या चुकीच्या पद्धती सिंदूर वापरणे हे तुमच्या पतीच्या मृत्यूचे कारण देखील बनू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करतो की नाही हे पाहायचे असेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताने सिंदूर लावला आणि जर तुमच्या नाकावर थोडेसे सिंदूर पडले तर तो तुमच्यावर खूप प्रेम करतो आहे. खरं तर शास्त्रानुसार असेही म्हटले जाते की जेव्हा पतीच्या नाकावर सिंदूर पडते तेव्हा ते चिन्ह पती पत्नीमधील प्रेम दर्शवते आणि येणाऱ्या काळात त्यांचे नातेही आणखी मजबूत होते. जेव्हा तुम्ही स्वतः सिंदूर लावता आणि नकळत ते सिंदूर नाकावर पडते पत्नीच्या, तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुमच्या पतीकडून काही आनंदाची बातमी मिळणार आहे. हिंदू धर्मात सिंदूरला खूप विशेष महत्त्व दिलेले आहे, परंतु जर तुम्हाला सिंदूरशी संबंधित ही माहिती माहीत नसेल आणि तुम्ही सिंदूर लावताना चुकीचे पाऊल उचलत असाल तर याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या पतीकडून काही चांगली बातमी मिळेल. जर तुम्ही ही पद्धत वापरत असाल तर तुम्ही खूप मोठ्या अडचणीत येणार आहात आणि तुमच्यासोबत याचे पैसे तुमच्या पतीलाही रस्त्यावर आणू शकतात. सिंदूर हे स्त्रीच्या सुहागाचे प्रतीक आहे. जेव्हा आपण कोणत्याही विवाहित महिलेला पाहतो तेव्हा तिच्या कपाळावर सिंदूर नक्कीच असतो. विवाहित स्त्री सिंदुराशिवाय ही अपूर्ण मानली जाते. पौराणिक कथांमध्ये सिंदूरला आध्यात्मिक महत्त्व मानले गेले आहे. बऱ्याचदा महिला काही सिंदूर लावतात, अनेकदा चुका करतात, त्यामुळे त्यांच्या घरात ही गरिबी येते. पहिली चूक म्हणजे ती मध्यभागी सिंदूर लावण्याऐवजी काठावर लावतात आणि तिचा नवराही तिच्यापासून दूर जातो. पती पत्नीमधील नात्यात भांडणे सुरू होतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात. दुसरे म्हणजे हे तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की जर एखाद्या स्त्रीने तिच्या सिंदूरची लांब रेषा लावली असेल तर तिच्या पतीचेही आयुष्य त्या लांब रेषेसारखे होते. जर कोणत्याही महिलेने असे केले तर अशा जोड्याला माता पार्वतीचा आशीर्वाद हा नक्कीच मिळतो. तिसरे म्हणजे जर कोणत्याही महिलेने सिंदूर लावल्यानंतर ते केसांमध्ये लपवले तर तिच्या पतीचाही समाजात आदर हा कमी होतो आणि तिचा सर्वत्र अपमान होऊ लागतो. म्हणून असे म्हटले जाते की सिंदूर लांब आणि अशा प्रकारे लावा की तुमच्या मांगमध्ये आकाशील चंद्रासारखे दिसेल. ते सिंदूर लाव स्त्रीचे सौभाग्याचे हे प्रतीक मानले जाते आणि स्त्रीचे सौंदर्य त्यामुळे वाढते, खुलून दिसते. चौथं, महिलांनी कपाळावर सिंदूर लावताना खूप काळजी घेतली पाहिजे. त्यांनी कपाळाच्या मध्यभागी सिंदूर लावायचे आहे आणि सिंदूर कुठेतरी काठावर वाकड्या पद्धतीने असे लावू नये, तर हे नेहमी मध्यभागी भांगामध्ये लावावे. तिच्या पतीशी म्हणूनच सिंदूर हे कपाळावर लावावे. वाकडे तिकडे लावलं तर ही भांडणे होऊ शकतात, लक्षात ठेवा. 5वा म्हणजे कपाळावर सिंदूर लावताना हातातून किंवा काही सिंदूर पडला तर ते अशुभ मानले जाते. हे पती पत्नीमधील नात्यातील दुरावा निर्माण करण्याचे एक लक्षण आहे. निर्माण झाल्याचे लक्षण लक्षात ठेवा तुम्ही. जर तुमच्यासोबत असे घडले तर तुम्ही ताबडतोब माता पार्वतीचे ध्यान करावे आणि तिच्याकडून क्षमा मागावी, जेणेकरून तुमच्या घरातून सर्व वाईट आत्मा, नकारात्मकता ही निघून जाईल. 6वा म्हणजे जर कोणत्याही व्यक्तीला स्वप्नात सिंदूर घातलेली स्त्री दिसली तर ते खूप शुभ लक्षण आहे. घरात आर्थिक लाभ होणार असल्याचे हे सांगतं. स्वप्नात अशी स्त्री पाहणे हे शुभ संकेत दर्शवते. ही माहिती प्राचीन धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि भारतीय संस्कृतीमधील लोकमान्यतेवर आधारित आहे. यामध्ये स्त्रियांशी संबंधित अनेक नियम, उपासना पद्धती आणि त्यांच्या वागणुकीशी संबंधित विश्वास स्पष्टपणे मांडले गेलेले आहेत.
या सगळ्याचा उद्देश असा आहे की घरात सौहार्द, समृद्धी आणि धार्मिक शुद्धता नांदावी. खाली मी काही महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात स्पष्ट करतो आणि त्याविषयी अजून माहिती देतो. पहिलं, केस धुण्याचे नियम. केस धुण्याचे नियम हे स्त्रियांसाठी काय आहे ते बघा पुढे. बुधवारी अविवाहित मुलींनी केस धुऊ नयेत. यामागे असा समज आहे की यामुळे भावाला त्रास होतो. गुरुवारी विवाहित महिलांनी केस धुऊ नयेत. घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात असे मानले जाते. शनिवारी डोक्याला तेल लावणे व केस धुणे वर्ज्य. शनिदेवांच्या नाराजीची भीती. पौर्णिमा, अमावास्या या तिथींना केस धुणे अशुभ मानले जाते. शुक्रवारी केस धुणे शुभ मानले जाते. हा लक्ष्मी देवीचा दिवस आहे. उपवासाच्या दिवशी केस धुणे टाळावे, विशेषतः सोमवार, गुरुवार इत्यादी. सणाच्या दिवशी किंवा शुभ मुहूर्तावर केस कापू नयेत किंवा धुवू नयेत. दुसरं, सिंदूर लावण्याचे नियम. कपाळाच्या मध्यभागी आणि लांब सिंदूर लावणे हे शुभ. सिंदूर वाकडे, काठावर किंवा केसांमध्ये लपवलेले असल्यास ते अशुभ मानले जाते. सिंदूर हा हातातून पडल्यास हा अशुभ मानला जातो. लक्षात ठेवा, नात्यांमध्ये दुरावा हा निर्माण होऊ शकतो. स्वप्नात सिंदूर घातलेली स्त्री दिसली तर हा सर्वात मोठा शुभ संकेत आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. तिसरं, धार्मिक आध्यात्मिक संदर्भ. स्त्रियांना लक्ष्मीचे रूप मानले जाते. तिचे आचरण व कृती संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतात. सिंदूर, केस, वागणूक हे सर्व स्त्रीच्या सौभाग्य, पतीचे आरोग्य आणि घरातील समृद्धीशी जोडले गेलेले आहेत. गुरुवार, शुक्रवार, सोमवार हे विशिष्ट देवतांच्या उपासनेसाठी खास दिवस मानले जातात. वैज्ञानिक दृष्टिकोन थोडक्यात आपण जाणून घेऊया. हे नियम पुराणकथांवर आणि समाजातील नियमांवर आधारित आहेत. यामागे काही काळजी घेण्याचे संदेश, स्वच्छता आणि एकाग्रता यांसारखे वैज्ञानिक मुद्दे असू शकतात. जसे की मासिक धर्म किंवा उपवासाच्या वेळी शरीर कमकुवत असते म्हणून केस धुणे टाळावे. शुभ दिवशी केस कापणे किंवा केस धुणे न केल्याने त्या दिवशी फक्त पूजेवर लक्ष केंद्रित करता येते. मित्रांनो, जर तुम्हाला यातील विशिष्ट भागावर म्हणजे सिंदूर, पौराणिक कथा यावरती तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा.